जय भीम. नमस्कार, मी रतन कुमार निळे प्रतीक या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, मी आज भीम टेकडी, जाटवाडा रोड, छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये आज मी आपल्याला दाखवणार आहे की या ठिकाणी धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे. भारतातील पहिली धम्म परिषद आणि ती धम्म परिषद जागतिक दर्जाची धम्म परिषद होणार आहे. मित्र, आपण या ठिकाणी पाहू शकतो की भीम टेकडी हा परिसर एक नंदनवन या ठिकाणी झालेला आहे आणि या नंदनवन करण्यामागे माताजीचं खूप असं परिश्रम माताजीने घेतलेले आहेत, तेव्हा हे नंदनवन या ठिकाणी झालेलं आहे. मित्र, आणि त्याच अनुषंगाने आता या ठिकाणी 26, 27, 28 आणि 1-2 मार्च 2026 या 5 दिवसीय या ठिकाणी जागतिक धम्म परिषदेचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन केले जात आहे. मित्र, आपण आता पाहत आहात की या ठिकाणी या परिसरामध्ये खूप जोरदार तयारी सुरू आहे. या ठिकाणी जवळजवळ 50 एकर मध्ये ही धम्म परिषद सुरू होणार आहे. म्हणजेच आपण त्या ठिकाणी तो कार्यक्रम संपन्न करणार आहोत. जागतिक धम्म परिषद असल्यामुळे आपण फार मोठ्या तयारीनिशी या ठिकाणी सर्व उपासक उपासिका कामाला लागलेले आहेत. दर रविवारी सकाळी 8 ते 9:30 या वेळेमध्ये या ठिकाणी शहरातील मोठी मोठी नामवंत जी मंडळी आहेत तर ती या ठिकाणी येत असतात आणि आपल्याला पुढे कसं नियोजन करायचं आहे, आपण आतापर्यंत काय केलेलं आहे, हा सगळा आढावा ते घेतात आणि अशा पद्धतीनं भव्य असं काम या ठिकाणी सुरू आहे. आणि जागतिक धम्म परिषद सक्सेस करण्यासाठी शहरातील मान्यवर असतील, समाजसेवक असतील, पत्रकार असतील, साहित्यिक असतील, विचारवंत असतील, वैद्यकीय क्षेत्रातील लोक असतील, तर हे सर्वजण ही धम्म परिषद सक्सेस करण्यासाठी फार परिश्रम घेत आहेत. मित्र, आपण या ठिकाणी पाहत आहोत की एक बॅनर या ठिकाणी झळकतोय आणि त्या बॅनरवर 26, 27, 28 फेब्रुवारी ते 1-2 मार्च 2026 या रोजी या परिसरामध्ये भव्य अशी धम्म परिषद, जागतिक दर्जाची धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि या धम्म परिषदेसाठी ज्यांना ज्यांना सहकार्य करायचं आहे, मी तर म्हणतो की ज्यांना ज्यांना नाही, आपण प्रत्येक माणसाने जो बुद्धिस्ट आहे, बुद्धाला फॉलो करणारा आहे, अशा प्रत्येकाने या धम्म परिषदेला मदत केली पाहिजे. मित्र हो, दान पारमिता जपली पाहिजे, तेव्हाच ही धम्म परिषद सक्सेस होऊ शकते. तर आपल्याकडे जे काय बनेल, जसं 1000, 2000, 5000, 4000 जे काय असतील ते आपण माताजींना दान केलं पाहिजे आणि ही धम्म परिषद जी आहे हे सक्सेस करण्यासाठी आपण परिश्रम घेतले पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि ही धम्म परिषद 50 एकर मध्ये उभारली जाणार आहे. तर तो परिसर सुद्धा मी तुम्हाला आपल्याला दाखवतो. मित्र, आपण बघूया तो परिसर कशा पद्धतीने आता सुशोभित आणि सपाटीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर मित्र हो, आपण पाहत आहोत या ठिकाणी 26, 27, 28 आणि 1-2 मार्च 2026 या दिवशी या भीम टेकडी या परिसरामध्ये जागतिक धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे. आणि ही जागतिक धम्म परिषद जी आहे तर ही पहिली जागतिक धम्म परिषद भारतामध्ये होत असल्यामुळे या धम्म परिषदेचं एक विशेष असं आकर्षण सर्व समाज बांधवांना आणि इतरांना सुद्धा झालेलं आहे. मित्र, आपण आता पाहत आहोत की या ठिकाणी जी बुद्ध मूर्ती दिसते तर ती बुद्ध मूर्ती एका खदानीमध्ये आहे आणि ज्या पद्धतीने हुसेन सागरला बुद्धाची मूर्ती आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा हुसेन सागरच्या धर्तीवरच या ठिकाणी सुद्धा बुद्ध मूर्ती बसवलेली आहे आणि भविष्यात या ठिकाणी अधिक असं सुशोभीकरण केलं जाणार आहे. मित्र, हे जवळजवळ 100 एकरचा हा जो परिसर आहे, हा पूर्ण परिसराचं या ठिकाणी सपाटीकरण सुरू आहे. आपण पाहत आहोत मोठ्या प्रमाणामध्ये सपाटीकरणाचं काम सुरू आहे आणि धम्म परिषदेची जोरदार तयारी या ठिकाणी आपल्याला दिसत असेल. जवळजवळ 2 JCB आणि 4 JCB आहेत. 4 JCB रात्रंदिवस या ठिकाणी मेहनत घेत आहेत. ट्रॅक्टर्स आहेत. आपण बघू शकता की अशा पद्धतीचं काम हे युद्ध पातळीवर या ठिकाणी सपाटीकरणाचं काम सुरू आहे आणि जवळजवळ तो संपूर्ण डोंगराच्या पायथ्यापर्यंत हा सगळा परिसर हा सपाट केला जाणार आहे, सपाटीकरण केले जाणार आहे आणि अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीचं या ठिकाणी धम्म परिषद संपन्न होणार आहे. जागतिक बौद्ध धम्म परिषद 2026 अशी धम्म परिषद असणार आहे. आणि ही धम्म परिषद सक्सेस करण्यासाठी आदरणीय पूजनीय माताजी धम्मदर्शनाजी महातेरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं नियोजन सुरू आहे. वेगवेगळ्या समित्या नेमलेल्या आहेत, कमिट्या नेमलेल्या आहेत आणि त्या माताजीच्या
मार्गदर्शनाखाली सगळं काम एकदम सुरळीत आणि चोखपणे सुरू आहे. आपण पण या चळवळीच्या कार्यक्रमामध्ये, धम्म परिषदेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि होता होईल आपल्याला काय मदत करता येईल ती आपण सरळ हाताने मदत करावी असं आवाहन या ठिकाणी मी आपल्या सर्व बौद्ध बांधवांना करत आहोत. अतिशय जोरदारपणे या ठिकाणी काम सुरू आहे. खूप खर्चिक काम आहे, मोठं काम आहे. म्हणून आपण बौद्ध उपासक उपासिकांना मी वारंवार सांगतो की आपण होता होईल ती मदत आपण या कार्यक्रमासाठी केली पाहिजे. माताजी गेल्या 1 वर्षापासून अहोरात्र या ठिकाणी झटत आहेत जागतिक धम्म परिषद सक्सेस करण्यासाठी. ही जागतिक धम्म परिषद जी आहे ही काही माताजीची एकटीची नाहीये, ही तुम्हा आम्हा सर्वांची आहे. आणि म्हणून मित्र हो, आपण या धम्म परिषदेमध्ये आपला आणि यथा योग्य अशी मदत करावी. धन्यवाद.